हिंगोलीमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधारपणे पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी सध्या हिंगोली शहरातील बांगरनगर भागामध्ये उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर रहिवासी वस्तीमध्ये संपूर्ण पुराचे पाणी जे आहे ते शिरलेले आहे। आपण जर या व्हिडिओमध्ये पाहिलं तर खाजगी स्कूलच्या ज्या व्हॅन आहेत त्या या व्हॅन या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या होत्या। या व्हॅन देखील आता निम्म्या पाण्यात बुडालेल्या आहेत। सोबत या भागामध्ये 400 ते 500 नागरिक हे घरामध्ये अडकून पडलेले आहेत। काही दुकानांमध्ये देखील या ठिकाणी पाणी शिरलेले आहे। काही जड वाहने देखील या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय पूर परिस्थिती आहे, किती नागरिक अडकलेत, काय सांगाल? जवळपास 400 ते 500 लोक घरामध्ये अडकलेले असतील। त्यांना रात्रीपासून घराच्या बाहेर पण येता येत नाही। लहान लेकरं पूर्ण त्यांचे सगळे बाहेरची प्रक्रिया त्यांच्या पूर्ण बंद झालेली आहे। दळणवळण पूर्ण बंद झालेलं आहे। प्रशासनाला काय आव्हान आहे तुमचं? प्रशासनाला आव्हान आहे की हा नाला जो आहे कंजेस्टेड झालेला आहे, तर हा नाला कसा रुंदीकरण करता येईल किंवा इथून या रोडची जी व्यवस्था आहे तिथे रोड कशी व्यवस्था, कारण दळणवळण पूर्ण बंद झालेले आहे। हे पुरामधनं बाहेर आलेले नागरिक आहेत। आपण या बाजूला जर पाहिलं तर हिंगोली शहरातील औषधी भवन आहे आणि हे औषधी भवन देखील या औषधी भवनला देखील पुराच्या पाण्याने वेढा मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्हा दौऱ्यावरती आहे आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं पूर परिस्थितीवरती लक्ष ठेवण्याचा आदेश दिलेले आहे, सूचना दिलेल्या आहेत। एकंदरीतच हिंगोली जिल्ह्याला संपूर्ण पूर परिस्थितीने वेढा मारलेला असताना प्रशासन कुठेही सतर्क झालेलं दिसत नाहीये आणि त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केलेली आहे। याचबरोबर खानापूर भागामध्ये देखील पूर परिस्थितीमुळे काही नागरिक हे शेतामधील झाडावर अडकून पडल्याची माहिती आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसलेला आहे आणि नागरिक प्रशासनाकडे मदत मागत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।